मंडळी, राम राम, सुस्वागतम. तर हा माझा आज पहिला मोठा ब्लॉग आहे आणि आज आहे मकर संक्रांत. तर सर्वात प्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस देखील खूप छान आहे, तर म्हटलं आजच मस्तपैकी व्हिडिओ बनवूया. शॉर्ट व्हिडिओ मी खूप दिवसापासून बनवत आहे, पण लॉंग व्हिडिओ हा माझा पहिलाच आहे. तर नक्की सपोर्ट असू द्या. आणि आमच्याकडे मकर संक्रांत कशा पद्धतीनं असते ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तुमच्याकडे देखील मकर संक्रांत कशी सेलिब्रेशन करतात ते मला नक्की सांगा. आणि माझा हा छोटासा साधा सिंपल मेकअप कसा वाटतोय ते देखील सांगायला विसरू नका. चला तर आता जाऊया मंदिरात. हो, तुमच्याकडे याला काय बोलतात, खण बोलतात की सुगडं बोलतात? तर आमच्याकडे ना खण बोलतात आणि गावाकडे ना, तर आमच्याकडे ना काळे खण असतात गावाकडे आणि इकडं ना असे लाल खण असतात. तर तुमच्याकडे कसे खण असतात आणि तुमच्याकडे खण बोलतात की सुगडं बोलतात हे देखील सांगा. तर ना ह्या वेळेस ना संक्रांतीचं थोडंसं म्हणजे कोणी सांगायचं 3 नंतर ववसायचंय, कोणी सांगायचं 3च्या आत ववसायचंय. तर आम्ही आता 3 नंतरच ववसायला चाललेलो आहोत. आणि नैवेद्याचं पुरणपोळी मस्त नैवेद्य देखील दाखवलेला आहे. आणि सुगड्यांचे देखील पूजन करून झालेलं आहे. तुळशीला देखील ववसलं, आधी इथं ववसलं आणि त्यानंतर तुळशीला ववसलं. आता चाललोय आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर. आणि हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या देखील ताईला आपल्यासारखंच पुढे न्यायला मदत. स्वयंपाक वगैरे आवरला आणि इथं आमच्या मैत्रिणींचा चुडा घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. त्या व्हिडिओ काढण्यासाठी तयार नव्हत्या, त्यामुळे मी फक्त असं हाताचाच व्हिडिओ घेतला आहे. आणि त्यानंतर सुगडं पूजन करून घेतलं. सुगडं म्हणा, खण म्हणा, आमच्याकडे खण म्हणतात, पण आता इथं सगळं जसा देश तसा वेश. इथल्या लोकांच्यात राहून राहून माझ्या देखील तोंडात ना सुगडंच येतं. तर असं सुगडं पूजन वगैरे करून घेतलं. तुमच्याकडे सुगडं पूजन करताना काय बोलतात ते नक्की सांगा. आमच्याकडे सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्म वौसा असंच काहीतरी म्हणतात. मी तसंच ते मोडकं तोडकं म्हणत होते. आणि त्यानंतर मग मी तुळशीला देखील वौसून घेतलं, कारण ह्या नंतर मला मंदिरात जायचं होतं आणि मग पुन्हा आल्यावर मग तसं तुळस राहिली असते, म्हणून म्हटलं आधी तुळशीला वौसून घ्यावं. मस्त अशी हवा सुटली होती, दुपारची वेळ होती, पण ऊन जास्त नव्हतं कारण आभाळ आलेलं होतं. आणि तुम्ही बघा आमच्याकडे कसा वाण घेतात ते. तरी मला ना ज्वारीची कणीस आणि गव्हाच्या ओंब्या भेटल्याच नाहीत इकडं. मग जेवढ्या भेटलं तेवढं घेऊन आम्ही आलो. आणि इथं आमचा आहे व्हिडिओग्राफर, माझा मुलगा. मंदिरामध्ये त्याने व्हिडिओ शूटच केला नाही. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. मी शेवटी फोटो लावलेला आहे. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आधी ओवसलं आणि नंतर तिथून बाहेर पडलो आणि तिथंच महादेवाचं देखील मंदिर होतं. तिथं देखील महिला मंडळ सगळे वौसत होते. मग आम्ही देखील ववसलं. आणि त्यानंतर हा सुरू झालेला आहे महिलांचा एकमेकांना वाण द्यायचा कार्यक्रम. एवढं भारी. इथं बघा एका गावची एकही बाई नव्हती. जो ते कामानिमित्त सर्व्हिसमुळे सगळे आलेले, कोणी लातूर, बुलढाणा, जालना, नंदुरबार, पुणे असं सगळे बाहेरच्याच बायका होत्या, पण इथे सगळे मिळून हा सण साजरा करत होते. आम्ही आलो त्यानंतर स्वामी समर्थाच्या मंदिरात, तिथं देखील आम्ही ववसलं आणि मग थोडेसे फोटोशूट देखील केलं. काही चुकलं असेल तर नक्की माफ करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.